दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानतो। महाराष्ट्रामध्ये 500 मतदारामागे एक म्हणजे 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकारी 36 जिल्ह्यांमधून नियुक्त होणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय घेत असताना विशेष कार्यकारी अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य जे नवीन सूचना आल्या आहेत, नवीन GR प्रमाणे आहेत, तर 14 अधिकार विशेष अधिकार देण्यात आले आहे आणि त्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी हे पद आता शोभेचं नाही आहे, तर त्यांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या विषयामध्ये, विकासाच्या विषयामध्ये, दक्षता समित्यामध्ये आणि ग्रामसभे आणि ते काही जे विकासाचे विषय असतील त्यामध्ये आता विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार आहे। विशेष कार्यकारी अधिकारी हे शासनाच्या विविध योजनेमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे। विशेष कार्यकारी अधिकारी ग्रामस्तरावरच्या आणि तालुका स्तरावरच्या सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय करणार आहे, पोलिसांशी सुद्धा समन्वय राखणार आहे आणि त्यामुळं या 13 पेक्षा जास्त जबाबदाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यावर येणार आहे आणि त्यामुळे राज्यातली 1,94,000च्या वर 10वी पास असलेले जे युवक आहे, जे सामाजिक आणि मोठ्या प्रमाणावर सेवेमध्ये काम करतात, त्या सर्व युवकांना आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या माजी अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये घेता येणार आहे। माझ्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती केली आहे। निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये 1,94,000 विशेष कार्यकारी अधिकारी आम्ही नियुक्त करू। आमचे अजितदादा, एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व बसू आणि या महाराष्ट्रामध्ये विकासाकरता आता मोठ्या प्रमाणावर विशेष कार्यकारी अधिकारी यांचा आम्हाला साथ मिळणार आहे, त्यांच्याशी समन्वय होणार आहे आणि विकासाचा केंद्रबिंदू सुद्धा आता विशेष कार्यकारी अधिकारी राहणार आहे। आतापर्यंत जे अंमलात होते, कार्यरत होते ते विशेष कार्यकारी अधिकारी आजचा GR निघाल्यानंतर त्यांची स्थिती काय? नाही, आता शासनाचा नवीन GR आल्यानंतर ते जे काय आता विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांचे पद कमी होतील आणि आता नव्याने नियुक्त्या या समितीमध्ये महसूल मंत्री आहे, पालकमंत्री आहे, कलेक्टर आहे, या समितीच्या माध्यमातून नव्या नियुक्त्या कराव्या लागतील आणि त्यांचे विशेष अधिकार सुद्धा जे आहे ते असतील। त्यामुळे एक मोठा निर्णय माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी घेतला आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो। 500 मतदारामागे एक असं विशेष कार्यकारी अधिकारी असणार आहे। मागच्या वेळी 1,000 मतदारामागे एक असे त्या ठिकाणी पद होते आणि विशेष अधिकार यावेळी जे अधिकार दिले आहे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना, म्हणजे तुम्हालाही वाटेल मी विशेष कार्यकारी अधिकारी व्हावं असं कुणालाही वाटेल, इतके अधिकार आणि कर्तव्य हे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला असणार आहे। यापूर्वी फक्त कागदांवर, ठराविक कागदांवर सह्यासाठीच होते, या विशेष अधिकारात नेमके कुठले आहे जे ठराविकपणे सांगता येईल? शासकीय योजनामध्ये प्रमाणपत्र लागतील, ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार, समजा उद्या संजय गांधी करता एखादं प्रमाणपत्र लागेल किंवा लाडकी बहिणी करता लागेल असे प्रमाणपत्र देणे, ग्रामस्तरीय दक्षता समित्यामध्ये समावेश असणे, अन्न पुरवठा जी आपण गावामध्ये करतो त्या अन्न पुरवठा समितीमध्ये त्या ठिकाणी त्यांना स्थान असणे, त्या ठिकाणी जे काही विकासाचे कामं गावागावात होतील त्यामध्ये लक्ष देण्याची जबाबदारी असेल, पूर असेल, पूरस्थिती असेल, त्या ठिकाणी विशेष जबाबदारी देण्यात येत आहे। मला वाटतं की केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजनामध्ये काम करणे याकरता जबाबदारी असणार आहे। पोलिसांसोबत शांतता समितीमध्ये काम करणे ही जबाबदारी असणार आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अधिकार, कर्तव्य आता विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना बजवा लागणार आहे। त्यामुळे या GRला, या शासन निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे अनन्यसाधारण निर्णय घेतल्याबद्दल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार मानतो। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा
आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.